ट्रेनमध्ये खरं तर महिलांची तुंबळ गर्दी असताना जागेसाठी महिलांमध्ये मारहाण झाल्याचा प्रकार पाहायला मिळालाय। मुंब्रा रेल्वे स्थानकामध्ये लोकलमधील गर्दीने 5 प्रवाशांचे जीव गेल्याची घटना ताजी असतानाच लोकलमधील महिला प्रवाशांच्या तुंबळ हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल झालाय। या व्हिडिओमध्ये 2 महिला खचाखच भरलेल्या ट्रेनमध्ये दाराजवळच्या पॅसेजमध्ये एकमेकींच्या झिंजा उपटत तुंबळ मारहाण करत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे। यामध्ये एक महिला रक्तबंबाळ झाल्याचेही दिसत आहे। दरम्यान या दोघींना अन्य प्रवाशांनी एकमेकींपासून दूर केले। ही घटना चर्चगेटहून विरारला जाणाऱ्या लेडीज स्पेशल लोकलमध्ये घडली। संध्याकाळी ही लोकल चर्चगेटहून सुटली, त्यानंतर ती अंधेरी स्थानकात पोहोचली। यावेळी ट्रेनमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होती। यावेळी चढणाऱ्या एका महिलेचा धक्का दुसऱ्या मुलीला लागला, त्यामुळे या दोघींमध्ये वाद झाला। तो वाद इतका टोकाला गेला की एकमेकींमध्ये हाणामारी झाली। एका महिलेने दुसऱ्या महिलेच्या डोक्यात मोबाईलने हल्ला चढवला, त्यात दुसऱ्या महिलेचे डोकं फुटलं। त्यामुळे चवताळलेल्या दुसऱ्या महिलेने समोरच्या महिलेच्या झिंजा उपटल्या, ज्यामुळे एकच गोंधळ उडाला। ज्यावेळी हा राडा सुरू होता त्यावेळी त्याचा एक व्हिडिओ काढला गेला। हाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय। राडा वाढत गेल्याने पुढे लोकल भाईंदर इथे थांबली, त्यामुळे या दोन्ही महिलांना त्यावेळी खाली उतरवण्यात आले। त्यांना आरपीएफने ताब्यात घेतले। त्यानंतर त्यांना भाईंदर रेल्वे पोलीस स्थानकात नेण्यात आले। त्यात ज्योती प्रसाद सिंह ही 21 वर्षांची तरुणी आणि कविता मेदडकर असे भांडण करणाऱ्या महिलांची नावे आहेत। दोघीही नोकरी करतात। ज्योती ही नायगाव इथे राहणारी आहे, तर कविता विरारला राहणार असल्याची माहिती चौकशीत समोर आली आहे। त्यांची चौकशी केली असता गाडीत चढताना आमच्यात वाद झाला, त्यातून हाणामारी झाली, पण आम्हाला एकमेकींविरोधात कोणतीही तक्रार द्यायची नाही असे त्यांनी सांगितले। शिवाय आम्ही हे प्रकरण आपसात मिटवत असल्याचेही त्यांनी सांगितले। त्यांच्याकडून त्यांचा जबाब नोंदवण्यात आला आणि त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले।